परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, परिणये हातवटी काही त्याची. शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन, हेची मुख्य कारण परमार्था. निंदा दोष स्तुती मान अपमान, वमनासमान लेखादी. परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ, मानावा आढळ परमार्थी. निर्मळा म्हणे हाची परमार्थ, संताचा सांगात दिननिशी. संत श्री निर्मळाबाईंचा हा अभंग आहे. निर्मळाबाई महाराज म्हणजे संत चोखोबारायांच्या भगिनी. वारकरी संप्रदायामध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई महाराजांची जोडी प्रसिद्ध आहे. या दोन्ही जोडींनी एकमेकांना गुरुतुल्य मानून वाटचाल केली. मुक्ताबाई ज्ञानोबारायांना गुरुस्थानी मानत असत. मुक्ताबाईंनी आपल्या परमार्थाची जी काही वाटचाल केली आहे ती सगळी ज्ञानोबारायांच्या आणि निवृत्तीनाथ महाराजांच्याकडून केली आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे ताटीच्या अभंगासारख्या अभंगामध्ये आपण जर पाहिलं तर मुक्ताबाईंनी उपदेशाची सुद्धा भूमिका ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये घेतली आहे. वारकरी संप्रदायाला आणि संपूर्ण जगताला ही जोडी बऱ्याचदा परिचित आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये अजून एक बहीण आणि भावाची जोडी जी आहे ती बऱ्याच लोकांना त्या जोडीबद्दल माहिती नाही. ती जोडी म्हणजे संत श्री निर्मळाबाई महाराज आणि संत चोखोबाराय महाराजांची. संत चोखोबाराय आणि निर्मळाबाई महाराज हे सख्खे बहीण भाऊ होते. चोखोबाराय महाराजांनी आपण कालच्याही भागात बघून आलो की ज्या प्रकारची अभंग रचना केली, त्यांना जरी त्या काळात काही लोकांनी त्रास दिला तरी सुद्धा भगवान पांडुरंगाच्या प्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी जी भक्ती आहे ती कधीही यत्किंचितही कमी झाली नाही. तोच जो कवित्वाचा आणि एकूण सगळ्या गोष्टीचा गुण आहे तो सोयराबाई महाराज यांच्यामध्ये आला आणि तशाच प्रकारचा गुण संत श्री निर्मळाबाई महाराजांच्या मध्ये सुद्धा आला. हा जो अभंग मी आता तुम्हाला सांगितला त्या अभंगामध्ये परमार्थ म्हणजे काय याबद्दल सोयराबाई सांगतात. परमार्थ म्हणजे काय सोयराबाईंनी सांगितलं. सगळ्यात पहिलं परमार्थ या शब्दाचा अर्थ असा होतो की परमार्थ म्हणजे नामस्मरण. नामस्मरण मन अंतःकरणपूर्वक करणं म्हणजे परमार्थ. दुसरी गोष्ट सांगितली निंदा स्तुती मान अपमान या तिन्ही चारी ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अहंकार आपल्यामध्ये निर्माण करतात त्या गोष्टींचा त्याग करा असं निर्मळाबाई सांगतात. शुद्ध परमार्थ म्हणजे काय की जोपर्यंत तुम्ही निंदा स्तुती मान हे सोडत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ शुद्ध होत नाही. म्हणून निर्मळाबाईंनी सांगितलं की खरा परमार्थ कोणता तर निंदा दोष स्तुती मान अपमान वमना समान जान लेखा. जसं वमन एखादा व्यक्ती करतो त्याप्रमाणे वमन करावं या गोष्टींचं निंदा स्तुती मान अपमान याला त्यागावं असं सोयराबाई असं निर्मळाबाई महाराजांनी सांगितलंय. एकूण निर्मळाबाईंच्या चरित्राचा आपण जर विचार केला तर त्यांचं चरित्र तसं स्वतंत्र अर्थाने कुठेही प्राप्त होत नाही. ज्या आख्यायिका सोयराबाईंच्या बाबतीमध्ये आपण जी आख्यायिका पाहिली की निर्मळाबाई महाराजांच्या रूपाने देवाने येऊन सोयराबाईंचं जे बाळणपण केलं तेवढीच एक आख्यायिका निर्मळाबाईंच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडते. त्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्र असं चरित्र काही पाहायला मिळत नाही. निर्मळाबाई महाराजांचे जे पती होते ते म्हणजे बंका महाराज, ते सुद्धा संत कवी होते. चोखोबाराय महाराज ज्याप्रमाणे कवित्व करत होते त्याचप्रमाणे बंका महाराजांनी सुद्धा कवित्व केलं. हे सगळं कुटुंब देऊळगाव राजा नावाचं जे ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामधले त्या मेहुण राजा नावाच्या गावाचं राहणारे होतं असं म्हणतात. पुढे काही कारणाने चोखोबाराय कामाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या मंगळवेढ्याला आले, पण बंका महाराज आणि निर्मळाबाई महाराज तिथेच मेहुण राजाला राहिले असं काही अभ्यासकांचं मत आहे. आणि तिथूनच पंढरीच्या संबंधाने त्यांच्या अंतःकरणामधली जी प्रीती आहे ती तिथूनच वाढत गेली. पंढरपूरची वारी इत्यादी वाढत गेली. निर्मळाबाई महाराजांचे एकूण 22 अभंग आहेत. या 22 अभंगांचे आपण जर प्रकार काही मुख्यत्वाने पाहिले सकल संत वाणी किंवा सकल संत गाथेमध्ये ते अभंग पाहायला सापडतात. मुख्यत्वाने जर प्रकार काही पाहिले तर निर्मळाबाई महाराजांचे काही अभंग जसे तुकाराम महाराजांचे नाटाचे अभंग आहेत. सगळ्याच संतांची जी नाटाचे अभंग नावाचं प्रकरण आहे की ज्याच्यामधून भगवंताच्या प्राप्तीची आर्तता देव मला कधी भेटेल अशा प्रकारचा जो भाव आहे तो व्यक्त झालेला आहे. पहिल्या जे निर्मळाबाई महाराजांच्या अभंग आहेत ते काही नाटाच्या अभंगासारखे आपल्याला आर्तता व्यक्त करणारे अभंग सापडतात. दुसऱ्या प्रकारचा असा त्या 22 अभंगांमध्ये काही अभंग असे आहेत की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नाम हेच सांगितलंय. नाम साधनेवर निर्मळाबाई महाराजांनी भर दिला. याचं कारण असं आहे की चोखोबारायांनी निर्मळाबाई महाराजांना नामाचा उपदेश केला होता. निर्मळाबाई त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात की मला माझ्या गुरूंनी म्हणजे चोखोबाराय महाराजांनी मला अनुग्रह दिला आणि तू भगवंताचं नाम घे आणि त्या नामाचा विस्तार कर असं सांगितलं.
त्याच अभंगामध्ये निर्मळाबाई महाराजांनी सांगितलंय की मला हा अनुग्रह प्राप्त झाला, हा माझ्या गुरूंचा म्हणजे चोखोबारायांचा अनुग्रह प्राप्त झाला म्हणून मी चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकते आणि मी एकांत चित्तामध्ये राहू शकते, अशा तो वर्णनाचा अभंग आहे. एकूण नाम पर प्रकरणातले अभंग आहेत. पुन्हा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अद्वैत पर निर्मळाबाई महाराजांचे अभंग आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी जी की अद्वैत परिस्थिती आहे, भगवंताच्या बद्दलचा जो भाव आहे, संसाराला त्यागून संसार कशा प्रकारचा मिथ्या आहे हे सांगत असताना सोयराबाईंनी अनेक अभंग लिहिले की देवा मला संसाराचा आता कंटाळा आलाय, तुझ्या चरणाजवळ मला आता तू आश्रय दे, अशा अर्थाचे काही अभंग आहेत. आणि शेवटचे अभंग म्हणजे व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे आहेत. काही जी लोक चोखोबाराया महाराजांना किंवा त्यांना त्या काळी त्रास देणारे असतील की जे जाणून बुजून कोणी एका विशिष्ट आम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहोत असं मानून जे त्रास देणारे लोक होते, त्यांच्या प्रती घृणा व्यक्त करणारे काही अभंग निर्मळाबाई महाराजांचे आहेत. एकूण जर निर्मळाबाईंचं चरित्र आणि अभंग जर पाहिले तर खरोखरच नवी प्रेरणा देणारे अभंग आहेत. परमार्थ कसा असावा, भक्ती कसा असावी, या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणारे अभंग आहेत. मला तर असं वाटतं की निर्मळाबाईंचे जे प्राप्त असणारे अभंग आहेत ते 22च आहेत. बरेच त्यांचे अभंग काळाच्या ओघात नष्ट झालेत. म्हणून आपण सर्वांनी हे जे निर्मळाबाईंचे अभंग आहेत हे अभंग कुठे मिळतील का याचा प्रयत्न केला पाहिजे. एकूणच वारकरी संप्रदायातील ज्या स्त्री संत आहेत या सगळ्यांच्या वाङ्मयाचा आणि चरित्राचा अभ्यास गांभीर्यपूर्वक होणं फार महत्वाचं आहे. आणि ही जी आपण व्हिडिओ सिरीज करत आहोत नवरात्राच्या निमित्ताने, त्याचा हेतू हाच आहे की आपण सर्वांनी कुठेतरी गांभीर्यपूर्वक या सगळ्या चरित्राकडे पाहावं आणि आपण याकडे पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्यासाठी थांबतो. धन्यवाद.